आवाज सत्याचा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र, मानाचा जय महाराष्ट्र। आज मी सकाळपासून पाहतोय, जेव्हापासून वाल्मिक कराडला अटक झालेली आहे तेव्हापासून प्रशासन, महाराष्ट्र सरकार, गृह मंत्रालय स्वतःची पाठ स्वतःच्याच हाताने अशी थोपटवून घ्यायचा एक प्रयत्न करते। लाजिरवाणी गोष्ट आहे ही, शर्मेची बाब आहे। खरं तर लक्षात घ्या, काल ज्या वेळेस गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि धनंजय मुंडे यांची जी बैठक झाली, 1-1.5 तासाची ही चर्चा असेल। यानंतर आजचा हा दिवस पाहायला मिळणार। आता कशा स्वरूपात असेल, अटक, शरण, हेच फक्त पाहायचं होतं। पण कालच जर तुम्ही एक्स अकाउंटवर म्हणजे ट्विटरवर जाऊन पाहिलं असाल तर नेटकर यांनी कालच ही बातमी टाकली होती, चला एकदाची आता अटक होणार आहे। कारण ज्या प्रकारे काल ही बैठक पार पडली तिथूनच पुढची सारी सूत्र हल्ली। शरण आले शरण, त्या शरण शब्दाच्या अर्थालाही तुम्ही गालबोट लावलंय असं मला वाटतं। शरण, याला शरण नाही, कुण्या आपल्या संतोष देशमुखाची जी हत्या झालेली आहे, निर्घुण निर्दयी हत्या झालेली आहे आणि कुणावर तरी वरदहस्त आहे। बरं अजूनही बघा, लक्षात घ्या, मी पुन्हा सांगतो, राजा मोकाट आहे, राजा मोकाट आहे, प्यादा शरण आलेला आहे। आणि राजाचा मुकुट वाचवण्यासाठी, राजाचं ते राजपण वाचवण्यासाठी या प्याद्याच्या बाबतीत काय काय घडेल मला माहित नाही, कारण आपण बदलापूर प्रकरण फार जवळून पाहिलेली आहेत। खरं तर काळजी वाटते, कारण राजाला खऱ्या अर्थाने शिक्षा झाली पाहिजे। सूत्रधार जो आहे त्या सूत्रधाराला खऱ्या अर्थाने शिक्षा झाली पाहिजे। महाराष्ट्र न्यायाची अपेक्षा करतोय। काय केसेस टाकले जात आहेत पहा, म्हणजे तुमच्यावर दबाव आल्यानंतर, पोलीस कस्टडी दिल्यानंतर त्याच्यावर त्याला बेल होऊ नये यासाठी कमीत कमी तशा प्रकारची आयपीसी टाकावी लागतात। तुम्ही 302च्या अंतर्गत कधी कुठलं काही करतच नाही, कारण इतर जी कलम पडतात ती सगळी जामीन पात्र असतात। आज कदाचित 2-3 दिवस आत ठेवतील, नंतर बाहेर काढतील, काय फरक पडतो? 2-3 दिवसांनंतर नवीन प्रकरण आलेलं असतं, जुनी प्रकरण आपण विसरत असतो। अगदी पहा ना, काल या संपूर्ण प्रकाराला म्हणजे त्याच्यावर असला फोकस, ते लक्ष कुठेतरी विचलित करण्यासाठी का होईना, तुम्ही पाहिलं असाल काल कशा प्रकारे अभिनेत्र्या येतात, त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सेस होतात। म्हणजे 1-1.5 महिन्यापासून चालत असलेला प्रकार काल दखल पात्र वाटतो, त्याच्यावर कुठेतरी एखादी प्रेस कॉन्फरन्स व्हावी, अशा प्रकारची ही घटना आपण कालची पाहिली। आणि आजही मी तो प्रयत्न पाहिलाय त्याच अभिनेत्रीचा, पुन्हा एकदा आजही तशाच प्रकारचा व्हिडिओ टाकलेला आहे की मी आभार मानते सुरेश दस साहेबांचे वगैरे वगैरे वगैरे, असे अभिनेत्रीने पुन्हा आजचा व्हिडिओ टाकला। या सगळ्या प्रकारामध्ये कशासाठी हा जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय, कशासाठी, म्हणून आपण ते लक्ष विचलित करताय। या प्रकरणाला महाराष्ट्राचं जे लक्ष लागलं, आणि मुळात पहिली गोष्ट, याला कुठेही ओबीसी विरुद्ध मराठा हा रंग देण्याचा कुणीही प्रयत्न करू नये। हे जातींच्या, धर्माच्या, पंथाच्या, प्रांताच्या सगळ्याच्या पलीकडचं आहे, हे मी पुन्हा इथे आवर्जून उपस्थित करतो, माझा हा मुद्दा उपस्थित करतो। वाल्मिक कराड कुठल्या समाजाचे आहेत, संतोष देशमुख कुठल्या समाजाचे आहेत, आणि त्याच्यामधून ह्या हत्या झाल्यात का? तर नाही, अजिबात नाही। महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा कधी वाद मुळात नव्हताच। इथे सगळं कशापासून सुरू झालं? अर्थकारण, अर्थकारण। एक बकासुरासारखी सुटलेली हाव, पैसा 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 आणि पैसा। याच्यातून चांगली चांगली माणसं ही संपवली जाणार, आमच्यासारखी माणसं देखील भविष्यात जर कधी संपवली गेली तर अशाच प्रकारे तारीख पे तारीख मिळत जाणार, कुणालाही शिक्षा होणार नाही। आजची परिस्थिती अशी आहे शिवसैनिकांनो, आज बोलणाऱ्याला संपवलं जात आहे। आज आपण ह्या सगळ्यांच्या विरोधात आवाज उचलतो, ह्या सगळ्यांना अंगावर शिंगावर घेतो, पण ह्याच्या पलीकडे एक कायदा म्हणून या राज्यामध्ये आहे का? तर तो शून्य आहे। या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था शून्य आहे। कोणीही उठतंय, लहान मुली पाहत नाही, वयोवृद्ध पाहत नाही,
कोणीही उठतंय, विनयभंग करतंय, बलात्कार करत सुटलेला आहे. हत्यांचा सपाटा एकट्या जर नागपुरातल्या गेल्या 1.5 महिन्यातल्या फक्त हत्या काढाल तर जवळपास 7च्या पुढे जातील, 7-8 हत्यांच्या पुढे जातील एकट्या नागपुरातल्या. आणि हे सांगतायत महाराष्ट्रामध्ये. कुणाचं ते मगाचं स्टेटमेंट, दरेकरांचं स्टेटमेंट, की महाराष्ट्रात बघा कशा प्रकारे, प्रवीण दरेकरांचं मी स्टेटमेंट ऐकलं, कायदा सुव्यवस्था एकदम योग्य हातांमध्ये आहे, एकदम ओके आहे कायदा आणि सुव्यवस्था. 22 दिवसांनी हा शरण आलाय. 22 दिवस कुठे, आता ते तोंडामध्ये ते शिवसेनेचे शब्द येतात, मी रोखतोय स्वतःला या सगळ्यापासून. 22 दिवस पुरावे नष्ट करून झाले असतील कदाचित, यायचं असेल आता बाहेर. म्हणजे काल मीटिंग, आज सेटिंग, बरोबर. बघा लक्ष कसं आहे. आणि उद्या नथिंग, काहीच होणार नाही. मीटिंग झाली, सेटिंग झाली, नथिंग, काही होणार नाही. फक्त राजाचा मुकुट किंवा राजाला वाचवण्यासाठी या माणसावर तेवढं लक्ष ठेवा, नाहीतर ह्यांना सुद्धा राजाला पकडल्यानंतर काय करायचं ते करा, पण राजाला पकडेपर्यंत या माणसाला ठेवणं हे फार गरजेचं आहे. याच्यावर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे प्रशासनाने. नाहीतर बदलापूर प्रकरण आम्ही जवळून पाहिलेली आहेत. मी वारंवार बदलापूरचा उल्लेख करतोय, तुम्हाला समजत असेल, समजने वाले को इशारा काफी आहे. आज ज्यावेळेस मी याला शरण येताना पाहिलं, मी खरं तर गृह मंत्रालयाला किंवा प्रशासनाला, पोलीस, मी भावपूर्ण श्रद्धांजलीच अर्पण केलेली आहे, भावपूर्ण श्रद्धांजली. याच्या व्यतिरिक्त मला काही सुचत नाही. 1.5 तास चर्चा झाल्यानंतर काल आजचा हा प्रसंग पाहायला मिळणार होता, त्यामुळे याच्यात काही मला विशेष असं नवल वाटलं नाही. बीडचं अख्खं पोलीस प्रशासन ज्या प्रकरणामुळे हादरलं, पोलीस आयुक्त बदलण्यात आला, मला वाटतं नवनीत कावतची नेमणूक झाली. अख्ख्या देशामध्ये महाराष्ट्र पोलीस धुंडाळतायत ज्याला, म्हणजे तो काखेत कळसा आणि गावाला वळसा. पुणे पोलिसांना याची खबर नसावी, हा पुण्यामध्ये असतो, अशी ही माहिती आहे की हा एका नामांकित हॉस्पिटलमध्ये उपचार सुद्धा घेत होता. याला म्हणतात तुमचं इंटेलिजन्स, तुमचा तो गुप्तचर विभाग. हे एवढं म्हणजे तुम्ही परदेशातनं दाऊदला आणायच्या गोष्टी करायच्या, एवढं मजबूत सरकार, इतकं भक्कम सरकार, आणि तुम्ही इथला 22 दिवस झालेत एक सर्वसामान्य नगरसेवक तुम्ही पकडू शकला नाहीत. असो, आणि याच्यावर तुमचा विश्वास बसतो का? 22 दिवसापासून पोलीस प्रशासन, आता कित्येक दिवस विचार करा, विधानसभेत देखील लोक म्हणत होते, विधानसभेत आमदार म्हणत होते, आम्ही सांगतो त्याचा पत्ता, तुम्हाला पकडून आणण्याची तुमच्यात धमक आहे का, एवढं फक्त सांगा. असो, पुण्याच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये उपचार बिना नावाचे लिहून घेतले, बहुतेक बिना नावाचे केले गेले. मग कुठल्या हॉस्पिटलमध्ये होता, मग त्या हॉस्पिटलांवर कारवाई होणार का? कसली 9 पथकं काय करत होती ना, हा सगळ्यात मोठा महत्वाचा पहिला प्रश्न आहे. या सगळ्याच्या मागे मगाशी जे तुम्हाला मी म्हणालो अर्थकारण, त्या औष्णिक उद्योग, औष्णिक ऊर्जा प्रकल्पातनं राखेचा मामला आहे. हा सगळा राखेचा, म्हणजे विचार करा, जी राख अधिकृतपणे कंत्राट देऊन काढली जाऊ शकत होती, उपसली जाऊ शकत होती, उचलली जाऊ शकत होती, अजिबात नाही. अवैधरित्या तिला घेऊन गेलं जातं. करोडोंचं ह्याच्यामध्ये म्हणजे फेराफार बघा कसा, जवळपास 1000 कोटींपेक्षाची जास्तची ही उलाढाल आहे वर्षाची, 1000 कोटींच्या. आता 1000 कोटींच्या पेक्षाची जास्तची उलाढाल म्हणजे मला काल ते धस साहेबांचं, सुरेश धसांचं, आता भाजपचे आमदार आहे ते, खरं तर पाहायला गेलं तर हा सगळा प्रकार भाजपनेच लावून धरलेला आहे. हे बघायला गेलं तर भाजपचे आमदार काय म्हणतायत, एखाद्या अधिकाऱ्याने वाळूच्या उपशावर सांगितलं इथून वाळू उपसायची नाही, कानपटावर लावली जाते. हे वातावरण आहे आता आपल्या इथे, हे महाराष्ट्राचं वातावरण. या अशा वातावरणात आपल्याला आपल्या पुढच्या पिढ्या घडवायच्या आहेत. तर नवल वाटतं, स्वतःहून सरेंडर जर हा व्यक्ती झाला नसता तर ह्याला कधी अटकच झाली नसती का? अजून किती दिवस थांबायचं होतं? म्हणजे हीच बैठक अजून आधी जर झाली असती तर कदाचित ही सरेंडर आधीच झाली असती. महाराष्ट्राचं प्रशासन म्हणून, कायदा सुव्यवस्था म्हणून आपण किती फेल आहोत याचा तुम्ही एकदा विचार करा. फेल, आपण 0 आहोत. गेल्या कित्येक दिवसातल्या महाराष्ट्रातल्या घडामोडी तुम्ही पहा. कुणाच्याही बाबतीत महाराष्ट्रात न्याय होऊच शकत नाही. आपण खरं तर ह्या गोष्टी आपल्याला वाटतं आपल्या दारांपर्यंत, आपल्या उंबरे कोलांडून आपल्या घरात येत नाही, तोपर्यंत आपण या सगळ्या गोष्टीवर लक्ष घालणार नाही कदाचित. पण आज तुम्हाला याची कल्पना नाही, उद्या ज्यावेळेस तुमच्या आमच्या घरांचे उंबरे ओलांडून हे सगळे प्रसंग तुमच्या घरात प्रवेश करतील, तुमच्या घरातली माणसं ठार होतील. आज संतोष देशमुख तुमचा आमचा कोण नाही ना. आपल्या घरातलं रक्त साकारलं नाही, 3-3 लिटरचं रक्त साकारलं नाही, डोळे काढले गेले नाही, डोळे फोडले गेले नाहीत, जवळपास 3 तास वार केले गेले, म्हणजे आपल्या घरातले हे प्रसंग नाहीत. कशाला? आपल्या घरात कुणावर बलात्कार झालाय का, विनयभंग झालाय का, नाही झालेला आहे, काय फरक पडतो या सगळ्यामध्ये?
आपल्या घरातला उंबरा ओलांडेल तेव्हा आपल्याला ह्याची दाहकता जाणवेल, तेव्हा आपण विचार करू. 1500 रुपयांनी ज्या वेळेस ती दाभणाने तोंड शिवली जातात ना, त्यावेळेस हे असंच होतं. कायदा सुव्यवस्था विचारायचं नाही. 1500 दिलेत, शांत बसायचं. कायदा सुव्यवस्थेचा तुमचा कशाचाही काडी मात्र संबंध नाही. यासाठी मी सांगत असतो गृहमंत्रीपद का महत्वाचं असतं. का ह्या लोकांना गृहमंत्री, कशा प्रकारे इतरांवर बोलणाऱ्यांवर तो वचक तयार करण्यासाठी, तो ते कमांड घेण्यासाठी तुम्हाला या सगळ्याची गरज असते. यासाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गृहमंत्रीपद का, गृह मंत्रालय का गरजेचं असतं हे सगळं तुम्हाला आता कळेल. या सगळ्या गोष्टीतून हळूहळू कळेल. आज शरण आलेला आहे, उद्या कदाचित जामीन होईल, 2-3 दिवसानंतर प्रकरण थंड होईल, तुम्ही आम्ही सारं विसरून जाऊ. ते ललित पाटीलचं प्रकरण आठवतंय का जरा तरी, त्या पूजा खेडकरचं प्रकरण आठवतंय का जरा तरी. अनेक प्रकरणं महाराष्ट्रात होऊन गेली. बदलापूरचं प्रकरण एवढं गाजलं, एन्काउंटर नंतर पुढच्या त्या आरोपींची चौकशी तरी झाली का, त्यांना शोधायचा प्रयत्न झाला का, आठवतंय का? काही लक्षात येणार नाही. आपण सारं विसरत असतो. ह्यांच्याकडे सगळ्या गोष्टींची सुसज्जता आहे. आज ह्या माणसांसाठी कायद्याचे विद्यार्थी पटापटा पुढे येतील. कायद्याचे विद्यार्थी, तुम्ही समजताय ना मला काय सांगायचंय. कायद्याचे विद्यार्थी या शब्दाचा अर्थ, हे कायद्याचे विद्यार्थी लगेच ह्यांच्या केसेस घेऊन लढतील आणि कायद्याचे विद्यार्थी कायद्यातल्या पळवाटा शोधून या सगळ्यांना बाइज्जत बळी देखील करतील. त्यामुळे असू दे, ह्यांच्याकडून कुठल्याही अपेक्षा नाहीत. या विशेषतः म्हणजे सरकारही तुमची, कायदेही तुमचे, प्रशासनही तुमची, आणि तुम्हीच त्यांच्यावर चौकशा लावणार. ह्याच्यातून काय निष्पन्न होणार? का साधं मी विचार करत होतो, मीडियाने तरी कमीत कमी या सगळ्यावर आपलं मत व्यक्त करायला हवं होतं. मीडिया वाल्मिक कराडला जाऊचा उल्लेख करते. वाल्मिक कराड यांना अटक झालेली आहे. आता त्यांना सीआयडी मध्ये काय ते म्हणजे आहो जाओ यांना त्यांना एवढा रिस्पेक्ट, एवढा आदर तुमच्या मनामध्ये ह्या वाल्मिक कराड संदर्भात असेल तर काय म्हणायचं. खरंच ते संतोष देशमुखांचा आत्मा सुद्धा ते सुद्धा तेच म्हणत असेल की आग है मेरे मौत का तमाशा देखणे. खरंच या गोष्टींना मी कुठेही म्हणजे नाकारत नाही, कारण भयानक परिस्थिती चालू आहे महाराष्ट्रामध्ये, भयानक. मला हे सगळं प्रकरण तुम्ही आठवा ना, अशाच प्रकारे ज्यावेळेस मराठा समाजाची आंदोलनं चालू होती त्याही वेळेस अशाच प्रकारे म्हणजे लाठीचार्ज करणं, वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणं तुम्ही आठवा. आता कारण कसं आहे, मी मगाशी तुम्हाला म्हणालो 1,500 त्या कवड्या रेवड्या फेकल्यानंतर तुमची तोंड दाभण्याने शिवली जातात. वारकऱ्यांवर लाठीचार्ज हो, मराठ्यांवर लाठीचार्ज हो, धरगरांचं आरक्षण मिळू ना मिळो, ओबीसीचं आरक्षण टिको ना टिको, यांची सरकार चालत राहिली पाहिजेत. यांची सरकार, आणि ही सरकार कशा जीवावर चालतात. 5 वर्ष काहीच करायचं नाही. 5व्या वर्षाच्या 12व्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात एखादी योजना घेऊन यायची. बाकी 5 वर्षात कितीही धिंगाणा घालून ठेवला, महाराष्ट्र विकायला जरी काढला तरी तुम्हाला तो लक्षात राहणार नाही. पण 12व्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणलेली योजना तुमच्या लक्षात राहते. ती योजना लक्षात घेऊन तुम्ही जाऊन बटणं दाबून येणार. हे असं आहे बाबा. इथे गुन्हा जर केला नव्हता, म्हणजे ह्याने आज ती क्लिप सुद्धा त्यांनी मला तो रिलीज केली की मी गुन्हा केला नाही, मला न्याय देवता. आता ह्यानं न्याय देवता आठवली. 22 दिवस ज्या वेळेस आपण लपून बसतात त्याच वेळेस तिथे सिद्ध होतं नेमकं काय घडलंय तिथे. ते 22 दिवस जर तुम्ही काही कर नाही त्याला डर कशाला. मग माझा साधा प्रश्न आहे, कर नाही त्याला डर कशाला, तुम्ही लपला कशासाठी होतात. हे असं आहे सगळं. पोलिसांनी संबंध देश धुंडाळला, पण पोलिसांना पुण्यात काय झालं हे माहिती नाही पडलं. आणि अजित पवारांविषयी माझ्याकडे कुणीतरी एक कमेंट केली होती अजित पवारांविषयी की ह्या पवारांचं नेमकं काय चाललंय. म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनाच्या वेळेस तुम्ही पाहिलं असाल, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, हे पुढे होते, अजित पवार डेंग्यूमुळे मागे. शेवटपर्यंत अजित पवारांनी मराठा आरक्षण आंदोलनाचा एकही प्रश्न घेतलाच नाही शेवटपर्यंत. आजही ज्यांच्या पक्षामध्ये या सगळा उलथापालथा घडत्या आहेत त्या पक्षाचे जे कोणी सर्व आहेत ते याच्यावर एक शब्द काढत नाही. तुम्ही मला दुरुस्त करा जर त्यांनी काढला असेल हा शब्द तर. मी विचार करतोय हे किती घाणेरड्या थराचं राजकारण असेल. विचार करा कुठल्या थराचं हे राजकारण असेल. माणसं अशी किड्या मुंगीसारखी संपवली जातात, किड्या मुंगीसारखी. आणि 22 दिवस अटक होत नाही, शरण यावं लागतं, तेव्हा पोलिसांना भेटतं आरोपी. पुढे जाऊन त्या चौकशा किती निष्पक्ष होतील. कारण
ज्यांच्यावर मुख्य आरोप आहेत तेच जर कायदे मंडळात बसलेले आहेत, विधिमंडळात बसलेले आहेत, तर काय म्हणायचं. त्यामुळे सोडून द्या हे सगळे विषय. संतोष देशमुख साहेबांच्या बाबतीत किती खरंच न्याय घडेल नाही होईल मला माहित नाही. जर तुम्ही आम्ही आपला जोर लावला, विशेषतः मी सांगतो सोशल मीडियाच्या माध्यमातून जरी आपण आपलं ते आंदोलन सुरू केलं, भले तुम्हाला समोरासमोर येता येत नसलं तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून जरी तुम्ही तुमचं आंदोलन चालू ठेवलात, या विषयाला लावून धरलात, भरकटला नाहीत, जातींमध्ये विभागला गेलात तर संपलं. अगर आप बटे तो आप कटे, कन्फर्म आहे. बाटले गेलात तर तुम्ही म्हणजे तुम्ही ओबीसी, तुम्ही धनगर, तुम्ही वंजारी, तुम्ही माळी, तुम्ही गोंधळी, तुम्ही गवळी, कुठल्याही मराठा असो, कुठल्याही जातीमध्ये विभागले जाऊ नका. एकत्र राहा, एकत्र राहा. आधीच आपण बाटले गेलेलो आहेत, त्यामुळे आता काटले गेलेलो आहोत. अजून किती काटले जायचे तुम्हाला विचार करा. मला खरं तर कळकळीची विनंती आहे, याला कुठेही जातीय रंग देऊ नका. ओबीसी विरुद्ध मराठा हा अजिबात रंग देऊ नका. जर असा रंग देण्यात असा रंग दिलात तर मात्र हे यशस्वी होणार. आणि मूळ मुद्द्यापासून आपण सारे भरकटणार, सारेच्या सारे आपण भरकटणार. कायदा सुव्यवस्था, या राज्याची कायदा सुव्यवस्था, भरकटलेली कायदा सुव्यवस्था हा मूळ विषय आहे. याच्यापासून बाजूला होऊ नका, भरकटू देऊ नका या विषयाला. तुर्तास इथेच थांबतो, तुम्हा सर्वांची रजा घेतोय. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या. जय महाराष्ट्र.